फ्रेंड्स, वेलकम माय चॅनल श्वेता मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर दीदी आज काय रेसिपी बनवणार आहे? आहोत स्पेशल अशी मासवडी कशी तयार करायची ते. तर चला त्यासाठी काय लागणारे साहित्य आहे ते बघूया. तर इथे कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक किसलेलं खोबरं घेतले आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे आणि त्यानंतर ती हवरी देखील घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला बघूया कसं तयार करायची ते. गॅसवर इथे कढई तापवायला ठेवलेली आहे. त्यानंतर यात आपण तीळ घालून घेऊया. तीळ स्वच्छ पाकडून निवडून घ्यायचे आहेत. तर तीळ असे चांगल्या प्रकारे खरपूस कुरकुरीत वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मस्त कुरकुरीत असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाणे. तर शेंगदाणे आपण चांगले भाजून घेणार आहोत. तर खोबरं टाकून भाजून घेणार आहोत आपण. कुरकुरीत हे देखील खोबरं भाजून घ्यायचं मस्तपैकी. कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत. बारीक गॅसवर भाजायचं आहे खोबरं. आता आपण यामध्ये कांदा परतून घेऊया. कांदा परतवताना यात थोडा तेलाचा वापर करायचा आहे आणि मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा आहे. मस्तपैकी कांदा असं जरासा परतून घ्यायचा आहे. यामध्ये लसूण देखील थोडाफार परतून घ्यायचा, म्हणजे चवीला छान लागतं. छान असा गोल्डन होईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहे. कांदा परतून होईपर्यंत आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलेले आहे. तोपर्यंत कांदा अशापैकी परतून झाला आहे मस्तपैकी. आता खोबरं आणि कांदा बारीक करून घ्यायचा आहे. कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेऊया. तर यात आपण काळं तिखट आणि लाल तिखट चवीनुसार टाकून घेऊया मसाल्याला. तुम्ही हव्या त्या तिखटच्या प्रमाणात वापरू शकता. मीठ घालून घेऊया आणि हा मसाला पूर्णपणे एकजीव करून घेऊ. मी इथे कढई घेतली आहे, त्यात थोडंसं तेल टाकले. त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घातला आहे. लसूण आणि हिरवी मिरची छान असं परतून घ्यायचं. आणि एका वाटीत बेसन पीठ घेतलं आहे, त्यात आता पाणी घालून मिक्स करून घेऊया. चमच्याने मिक्स करून घेणार आहे. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तोपर्यंत मिरची देखील छान परतली गेली आहे. आता यात आपण हे बेसन घालून घेणार आहोत. यात हळद घालून घेणार आहोत आणि याला चांगल्यापैकी हटवून घ्यायचं आहे बेसन. बेसन आता घट्ट होत चाललेलं आहे. यावरती आता झाकण ठेवून शिजवून घेऊया जरा वेळ. आता यात छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चांगलं
हटवून घेऊया. सुती रुमाल घ्यायचा आहे. बेसन अशा प्रकारे घट्ट करून घेतलेलं आहे आणि गरम गरमच आपण मासवड्या थापायला घेणार आहोत. आता बेसन हे सगळीकडून आपण पसरून घेणार आहोत. रुमालाला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि शक्यतो सुतीच रुमाल वापरायचा, जेणेकरून मासवड्या आपल्या ह्या निघतील. छान असं बेसन पसरून घेतलं आहे. आता यावरती मसाला आपण पसरून घेणार आहोत. मस्तपैकी मसाला हा पसरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. असा मसाला मस्तपैकी पसरून घेतला आहे. आता आपण याला एक साईडने असं फोल्ड करणार आहोत. एक साईडने फोल्ड करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने देखील फोल्ड करून घेणार आहोत आणि माशाचा आकार करून घेतलेला आहे. तर माझी मासवडी बनून झालेली आहे. मी मध्ये थोडंसे लुडबुड करून थोडंसे हे करून माझी मासवडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी याला माशाचा आकार देत आहे. कशी वाटली माझी मासवडीची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा. याला पूर्णपणे मी माशाचा आकार दिला आहे. आता बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपलं मासवडीची वडी तयार झाली आहे. आता याला गार झाल्यावर आपण वड्या कट करणार आहोत. त्याच्यापूर्वीच त्याचा कट करून घेतोय. त्याला सुद्धा मध्ये लोडबुड करायला खूप आवडतं. तर मासवड्या गार झाल्या आहेत आणि व्यवस्थित अशा कट करून घेणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता अशा आकारात मी मासवड्या कट केल्या आहेत. तर पुन्हा एकदा बघा, खूप सुंदर. आता मी कढईत तेल घालून घेणार आहे. यात वाटलेला काळा मसाला आमटीसाठी. मसाला छान असा परतून घ्यायचा. यात चवीनुसार लाल तिखट, काळा मसाला, आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि याला छान परतून घेणार आहोत. मसाला तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा. आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. आता यात आपण पाणी घालून घेणार आहोत. मासवडीचा रस्सा, मासवडी आणि भाकर, त्यासोबत पापड. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा ही रेसिपी, आणि तुम्ही देखील तयार करून बघा. चला तर बाय बाय.